विठ्ठल 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 वाह विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 कृपाळू उदार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी पाडितसे तुटी जन्म व्याधी बलत न पाहे आते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे आते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरेदिक्प्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणाकर दयाळ करुणाकर दयाळ करुणा दया तुमचा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी हरी मिळाले संत माझे मिळाले संत माझे मिळाले संत माझे मिळाले संत माझे शरण वंदुरे शरण वंदुरे शरण वंदुरे शरण वंदुरे शिवनाम सीतामुखी सेवे पाता पडे आरे शिवनाम सीतामुखी सेवे पाता पडे आरे शिवनाम सीतामुखी सेवे पाता पडे आरे शिवनाम सीतामुखी ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदी मिळाली संत मांडी चांते रज चरण रज वंदुरे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तयावर नमस्कार वारंवार न पाये अतिकुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई या पुण्यसरीला इंद्रायणीच्या मात या पवित्र तीरावरती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी स्थानापन्न झालेलो आहोत. आजपासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा नाम महोत्सव, त्या नाम महोत्सवाची आज पहिल्या दिवसाची सुरुवातीची सेवा आहे. हा नाम महोत्सव नेमका काय कारणाने आहे? कारण शास्त्र असं सांगतं, कारणाशिवाय कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नसते. मग हे कार्य दिसतंय, याचं नेमकं कारण काय? तर याचं कारण आम्ही एक धरलं होतं, पण आमच्या इच्छेचा म्हणजे चांगली इच्छा आणि त्याचा परिपाक त्रिवेणी संगम हा कार्यक्रम झाला. सुरुवात आम्ही धरली होती महाराज कीर्तन महर्षी परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
या क्षेत्रावरती कार्यक्रम करायचा अशी सुरुवात झाली. नंतर आम्हाला लक्षात आलं की याच वर्षी आपण ज्यांच्या दरबारामध्ये सेवा करतो आहोत, ज्यांच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम चालू आहे, त्याही महात्म्याची, त्या विश्वमाऊली ज्ञानोबारायाची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे. म्हणजे 750 वर्ष होत आहेत, त्याचं वर्ष सुरू आहे. आणि तिसरी अशी आनंदाची अजून गोष्ट आहे, आधीच दूध गोड आणि त्याच्यात पुन्हा दुधात साखर. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा जाऊन 375 वर्ष होत आहेत. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या वर्षी सुरू आहे. जागोजाग सप्ते चालू आहेत. या त्रिवेणी संगमाचा लाभ लक्षात घेऊन या ठिकाणी आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय आदराचं स्थान बालासाहेब मोहिते पाटील महाराज, हरिभक्तपरायण बालासाहेब नाना मोहिते पाटील यांच्या मनामध्ये गेली काही दिवसापासून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस चालू होता. त्यामध्ये हे मध्यंतरी काय माऊलीच्या चंदन उठीसाठी इथं आले. सोबत आमचे मित्र बालासाहेब महाराज काळेही होते. आणि चंदन उठीची पूजा चालू असताना एक चांगला संकल्प मनामध्ये आला की या माऊलींच्या दरबारामध्ये आपण एक सप्ताह करावा असं वाटलं. आणि सत्य संकल्प सहजासहजी चांगला संकल्प मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही, झाला तर तो सिद्धीला जाईलच असं सांगता येत नाही. पण मनुष्याचा स्वभाव आहे संकल्प करणं नव्हे, मनुष्याच्या मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणं. पण ते संकल्प सिद्धीला नेणं हे माणसाच्या हातात नाही, तो परमात्म्याच्या हातात आहे. माऊलींच्या समोर केलेला संकल्प या ठिकाणी आज परिपूर्ती होत आहे. त्याच्या पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी आपली सुरुवात झालेली आहे. सकाळी योग्य चांगल्या मार्गानं या ठिकाणी उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाला ज्यांचा रौप्य महोत्सवी वर्षाचा हा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, त्या महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराजही या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच उपस्थित आहेत. हा कार्यक्रमाची आखणी करत असताना अचानक नानांची तब्येत बिघडली. मग आम्ही बालासाहेबांनी आम्हाला फोन केला, महाराजांनी. मग त्र्यंबक महाराज आम्ही काही 10-5 लोक मिळालो. मुख्य 4-5 लोक अजून त्याच्यात समाविष्ट झाले आणि या कार्यक्रमाची धुरा या ठिकाणी सर्वांनी मिळून सांभाळायची असा पण केला. नानाला म्हणलं काही तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुम्ही आपला दवाखाना करा, बाकी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि याचप्रमाणे हे 7ही दिवस अगदी आनंदात उत्साहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आज माझ्याकडे अचानकपणे अकस्मातपणे आलेली ही सेवा आहे. या ठिकाणी वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण तपस महान ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध हे राम महाराज मिरखेलकर यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. शिक्याचं तुटलं आणि बोक्याचं साधलं असं म्हणायची वेळ आली. असो, माझ्याही काहीतरी पूर्वपुण्याईचा हा ठेवा असेल आणि त्याच्यामध्ये आमच्याही मित्रमंडळाला वाटलं एक माणूस सुटू लागला, ते कसा तरी आपला योग आला आणि तेही या ठिकाणी सेवा मला करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी मला ही सेवा करण्याविषयी आदेश दिला. त्याप्रमाणे मी ही सेवेला या ठिकाणी रुजू झालेलो आहे. आपणच म्हणावं, जसं तुकोबारायांनी म्हटलंय ज्ञानोबारायाच्या बाबतीत की महाराजांची सेवा कुठलीही सेवा न करता माझ्या पदरामध्ये पडलं, नक्की माझं काही नाही, हे माझ्या कोणाचं असेल तर माझं आत्ताचं पुण्य नाही,
कुठलं तरी पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, सेवा म्हणे मजन घडता सेवा. पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. जसं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, तसाच आपलाही पूर्व पुण्य ठेवा ओढवला. म्हणून माऊलांच्या दरबारामध्ये या सेवेचा योग आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज वेगवेगळे विशेषण लावून या ठिकाणी ज्ञानोबरायाच्या चरणारविंदी या ठिकाणी काय करतात, नमस्कार घालतात. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा आपला आणि ज्ञानोबरायाचा नेमका संबंध कसा आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. परभणी जिल्ह्याचा आणि ज्ञानोबरायाचा संबंध आजचा नाही महाराज, बरं का गुरुजी. परभणी जिल्ह्याचा आणि ज्ञानोबरायाचा संबंध आजचा नाही. ज्या वेळेला ज्ञानोबरायाचे आई वडील देहत्याग केल्यानंतर प्रायश्चित्त स्वीकारल्यानंतर ज्या वेळा हे चारही भावंड वनवन फिरू लागले, त्यांना आपलंसं कोणी करणं गेलं त्यावेळेची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेला आपल्या परभणी जिल्ह्याच्या व्यक्तीनं त्यांना जवळ केलं, त्या संतांनी जवळ केलं. त्या संतांचं नाव काय आहे? त्या संतांचं नाव आहे भोजलिंग काका. भोजलिंग काका सुतार समाजाचं व्यक्तिमत्व. त्यावेळेला ज्या वेळेला या चारही भावंडांना समाजानं वाळीत टाकलं, त्यावेळेला कोणीही यांच्याजवळ येत नसताना आपल्या भोजलिंग काकांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांना लागेल त्या वस्तूचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. हे भोजलिंग काका परभणी जिल्ह्यातील कोणत्या गावचे, कोणाला माहिती आहे का? परभणीकर मंडळी, गौंडगाव पोंडुळ म्हणून गाव आहे. नानाला माहिती आहे बघा, नानानं सांगितलं. पोंडुळ या गावचे आजही तिथं त्या लोकांनी आता समाधी स्थापन केली. त्या पोंडुळ गावचे भोजलिंग काका, त्यांचा आणि ज्ञानोबरायाचा संबंध पहिल्यांदा आला परभणी जिल्ह्याचा. दुसरा संबंध सांगतो. दुसरा संबंध ज्ञानोबरायासारख्या महात्म्य आणि विरक्त पुरुषांनी कोणाची संगत करावी असा विचार केल्यानंतर एकच व्यक्तिमत्व डोळ्यासमोर दिसलं, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे नरशीचे नामदेव महाराज. ज्या वेळेला तीर्थयात्रा करायची आवश्यकता होती, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा ज्ञानोबरायाने मनोमन ठाम निर्णय घेतला आणि तीर्थयात्रेसाठी एकट्याने तीर्थयात्रा करू नये, संत संगतीमध्ये तीर्थयात्रा केली तर सफळ होत असतं. त्याच्यामुळे कोण संत असा आहे की ज्याच्या संगतीमध्ये काय होईल, तीर्थयात्रा सफळ होईल असं ज्ञानोबरायाने आपल्या भाषेत सर्च केलं. त्यावेळेला एकच व्यक्तिमत्व ज्ञानोबरायाच्या दृष्टीस दिसलं. ते म्हणजे कोण? ते म्हणजे संत शिरोमणी भक्तमूर्ती, प्रेम भांडारी, भगवंताचे प्रेम भांडारी नामदेव महाराज. हेही पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे, लक्षात ठेवा. आणि तिसरी व्यक्ती संतांमध्ये, स्त्री संतांमध्ये आपल्या गंगाखेडचं नाव उंच करणाऱ्या संत जनाबाई.
यांचाही ज्ञानोबरायाचा निकटचा संबंध आला. काय संबंध आला सांगू का? ज्या वेळेला नामदेवरायाचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये चाल द्यायची वेळ आल्यानंतर आमच्या जनाबाई उठल्या आणि नामदेवराव ज्ञानेश्वर महाराजांसारख्या जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भैग, जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भैग, जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भैग, जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भंग. नामदेव कीर्तन करता पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भैग, ज्ञानदेवा भोला भैग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भैग, जनी म्हणे ज्ञानदेवा भोला भैग. अशा प्रकारे अनादी कालापासून म्हणजे ज्ञानोबरायाच्या समकालापासून आपला आणि ज्ञानोबरायाचा संबंध आहे आणि त्या संबंधाला अनुसरून आपल्यासारख्यांना अनेकदा असं वाटतं की आपण ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये सतत आलं पाहिजे, ज्ञानोबरायाच्या समोर असा कार्यक्रम केला पाहिजे आणि तेच डोळ्यासमोर ठेवून नानांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम यथासांग आपल्या डोळ्यासमोर चालू आहे. जगाच्या पाठीवर संत अवतीर्ण होत असतात, अवतीर्ण झाल्यानंतर आपलं कार्य करत असतात आणि कार्य केल्यानंतर मात्र कार्य घेऊनच येतात, कार्यच करतात आणि कार्य झाले की उभ्या पावलानं निघून जातात. त्यांचं नाव संत विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हे मग इतर जीव येतात, त्यांच्या माग कार्याचा काही लेखाजोखा नाही, त्या कार्याचा काही संबंध नाही, आले तसे जातात. त्यांचं नाव जीव आहे. आल्यानंतर काहीतरी जीवनामध्ये करावं, सत्शास्त्राचा संबंध, साधू संतांचा सहवास आणि साधक जीवन जगून या ठिकाणी मुक्कामाला जातो त्याला साधक म्हणतात. आणि कार्य घेऊनच येतात, कार्यच करतात आणि कार्य संपलं की उभ्या पावलानं निघून जातात. त्यांचं नाव संत आहे. त्या वर्गातले ज्ञानोबराय संत येतात, जगाचा उद्धार करण्यासाठी येतात आणि भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये जे काही लक्षणं सांगितलेत ते लक्षणं जगासमोर मूर्तिमंत कसे जगावे हे दाखवून जगाला जातात. आणि नंतर गेल्यानंतर मात्र 3 वस्तू मागे ठेवून जातात. कोणत्या 3 वस्तू आहेत? संत पृथ्वी तलावर आले आणि आपलं कार्य केले आणि गेले. पहिली ठेवली वस्तू ती कोणती? पहिली वस्तू आहे ज्यांच्या समोर आपण या ठिकाणी कीर्तन करतो आहोत, ज्यांच्या दर्शनासाठी, ज्याच्या दर्शनासाठी ही बारी चालते, ती समाधी या ठिकाणी पहिल्यांदा समोर ठेवून जातात. संत जातात पण समाधी मागे ठेवून जातात. राहिल्या समाधी जगा माझे, राहिल्या समाधी जगा माझे, राहिल्या समाधी जगा माझे, राहिल्या समाधी. गेले दिगंबर जाना अनादि जे आदि, अनादि दे आदि, मुनि जन अनादि ते आदि, मुनि जन अनादि ते आदि. राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा
समाधी ठेवून गेले आपल्यासाठी. समाधी ठेवून गेल्यामुळं आपल्यासारख्या त्रिविध तापानं तापलेल्या जीवाला एक विश्रांतीचं स्थान काय असेल तर ते हे समाधी स्थळ आहे. आपल्यासारख्या त्रिविध तापाने संसाराच्या आग्नीने होर पडलेल्या या जीवाला विश्रांतीचं स्थान काय असेल तर ती एकमेव समाधी आहे. आणि त्या समाधीच्या दर्शनानं आपल्याला कसं वाटतं, काहीतरी आपण कुठेतरी पुण्याच्या दरबारामध्ये आलो असं वाटतं. म्हणून समाधीच्या दर्शनानं आपण सर्व मंडळी सुखी होतो. पहिली आहे समाधी आणि दुसरं काय ठेवून जातात ज्ञानोबारायासारखे संत, दुसरं पाठीमागे ज्ञान ठेवून जातात. ज्ञान राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझे, राहिले ते ज्ञान जगा माझे, राहिले ते ज्ञान जगा माझे. नामा म्हणे देव गेले मुनी जन, नामा म्हणे देवा गेले मुनी जन, नामा म्हणे देवा गेले मुनी जन, नामा म्हणे देवा गेले मुनी जन. राहिले ते ज्ञान जगा माझे, राहिले ते ज्ञान जगा माझे, राहिले ते ज्ञान जगा माझे, राहिले ते ज्ञान जगा माझे. राहिले ते ज्ञान जगा माझी. संत जातात पण आपल्या ज्ञानाचा ठेवा या ठिकाणी पाठीमागं ठेवून जातात. आणि त्या ज्ञानाचा उपयोग कोणाला आहे? त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे, विशेष करून या साधक मंडळीला आहे. लक्षात ठेवा, ही साधक मंडळी जी दिसते ना, आपलं घरदार, आपलं गाव, वाड्या, वस्त्या सोडून इथं वास्तव्य करतात. इथं वास्तव्य करण्याचं कारण असं आहे की या संतांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाधिक ज्ञान ते संपादन करण्यासाठी. गुरुजी, तुम्ही जे हे करताय ना काम, यांच्याकडून ज्ञानेश्वरी पठण करून घेणं, यांच्याकडून गाथ्याचा अभ्यास करून घेणं, यांच्याकडून हरिपाठ म्हणून घेणं, यांच्याकडून गाण्याचा रियाज करून घेणं, या सर्व गोष्टी मागे कोणीतरी शिकून गेलं आणि त्या मागे राहिल्या म्हणून या मंडळीला हे शिकायला भेटतं. आणि ते ज्ञान या साधक मंडळीच्या जीवनामध्ये ते अनुभूती अनुसरून ही साधक मंडळी सिद्धतेकडे वाटचाल करत आपलं आयुष्य या ठिकाणी भगवत चरणारविंदी समर्पण करत असतं. म्हणून संत मंडळी जात असताना समाधी मागे ठेवून जातात, दुसरं ज्ञान मागे ठेवून जातात, अजून एक गोष्ट मागे ठेवून जातात, ती सर्वांनाच पाठ आहे. कोणती? राहिला त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, जगा राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तिसरं कीर्ती मागे ठेवून जातात. कीर्ती, ती कीर्ती सामान्य माणसासाठी तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्या कीर्तीनं स्वतः देव सुद्धा या ठिकाणी काय होतो,
संतांच्या कीर्तीनं देवाला सुद्धा समाधान वाटतं. तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू ज्ञानोबराय 12व्या अध्यायात म्हणतात. ते देवाच्या मुखातून आलेली ओवी आहे. संतांची कीर्ती ती भगवंताच्या अंगावरचे जणू काही आभूषण आहेत असं 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय स्वतः म्हणतात. ती कीर्ती ठेवून जातात, ज्ञान ठेवून जातात, समाधी ठेवून जातात आणि नंतर मात्र मागून आलेले साधक, मागून आलेले संत त्या महात्म्याचं वर्णन करता करता आपली वाणी या ठिकाणी झिजवत असतात आणि त्या वाणीतून वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या विशेषणानं, या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या साधू संतांचं वर्णन करतात. त्याचपैकी आजही संत शांती ब्रह्मनाथ महाराज ज्ञानोबरायचं वर्णन करताना असताना काही विशेषणानं वर्णन करतात. ते विशेषण कोणते आहेत ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आज या ठिकाणी नाथ महाराज आपल्या समोर मांडतायत. कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू जास्त वेळ उभं केलं बरं का, साल म्हणून बसा म्हणलो होतो म्हणजे खरंच बसलो बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. आज नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर येऊन वेगवेगळ्या विशेषणानं ज्ञानोबरायाचं वर्णन करतात आणि त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतात. कृपाळू या विशेषणानं ज्ञानोबरायाचं वर्णन नाथ महाराज करतात. आपण ज्ञानोबरायाच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये कृपाळुता हा गुण, ही शक्ती ओतप्रोत भरलेली. कृपाळू ही एक शक्ती आहे, कृपाळुता ही एक शक्ती आहे. दयाळुता वेगळी आणि कृपाळुता वेगळी. दयाळुता हा स्वभाव असू शकतो आणि कृपाळूपणा ही शक्ती आहे. कृपेला स्वतंत्र जन्म नाही नाथ महाराज म्हणतात. कृपा या शब्दाला प्रसवत असणारा तो महात्मा असतो. कृपा
कृपा या शब्दाची उत्पत्तीच महात्म्याच्या शरीरातून होत असते असं संतांचे लक्षणं भागवतामध्ये सांगत असताना कृपालूर या पदावरती वर्णन करत असताना नाथ महाराजांनी या कृपालू शब्दाचा विवेचन करत असताना सांगितलंय, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेथ उपजे ते साधू पाही, कृपा वसे संतांची ठाई, ते तुने पायी दाटुके जगी. या ठिकाणी कृपेची जर निर्मिती आपण पाहिली तर ती इतरत्र कुठं नसून संतांच्या हृदयामध्ये जी निर्माण होते त्याला कृपा म्हणतात. कृपा ही शक्ती आहे महाराज. ज्ञानोपरायाच्या ठिकाणी ही शक्ती या ठिकाणी अंगभूत शक्ती होती आणि ही कृपा ज्यांच्या मस्तकावर या कृपेचा शक्तिपात करतात त्या व्यक्तीचं कशाचं काय होईल काही सांगता येत नाही. तुम्हा आम्हाला ज्ञात असलेला दृष्टांत सांगतो. या चारी भावंडांच्या आईवडिलांचं या ठिकाणी देहांत झाला आणि हे चारही भावंड न्याय मिळवण्यासाठी शुद्धीपत्र आणण्यासाठी या ठिकाणी पैठणला गेलेले आहेत. पैठणला पोहोचल्यानंतर पैठणच्या दरबारामध्ये पोहोचण्याच्या अगोदर त्या गावात गेल्यानंतर रस्त्यानं चालत असताना काही वटे मिळाली. ते आजही त्या काही प्रत्येक गावामध्ये काही वटे असतात. त्या वट्याला कुच्चर वटे असे म्हणतात. त्या वट्यावरती वटे कुच्चर नसतात, त्याच्यावर बसणारी माणसं कुच्चर असतात. विठ्ठल विठ्ठल चारी भावंड निघाले महाराज आणि या चारी भावंड जात असताना लोक उपहासात्मक बोलत होते. वट्यावरची माणसं म्हणाली ही तर पोरं नवीन दिसत आहेत, पण तेज आहे यांच्या अंगावर. एक दोघांनी विचारलं, कुठून आलात, कशासाठी आलात? त्यांनी सांगितलं अशी अशी गोष्ट झाली, आम्ही संन्यासाची मुलं म्हणून आम्हाला या ठिकाणी जग उपहासात्मक वागणूक देत आहे आणि त्याच्यासाठी शुद्धीपत्रासाठी आम्ही काय केलं, या ठिकाणी पैठणला आलेलो. त्यावेळेला चांगले लोक चांगल्या दृष्टीनं पाहू राहिले, पण काही कुचर लोक जे असतात ते उपहासात्मक बोलू लागले. तुम्ही इतक्या लांबून कशाला आले, काय कारण आहे, काय तुमची नावं आहेत? त्यावेळेला ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांना सांगायला केलं, माझं नाव निवृत्ती आहे. अरे निवृत्ती, मग प्रवृत्तीवर कशाला आली? उपहासात्मक बोलायला सुरुवात केलं. माझी याची इच्छा नव्हती. निवृत्तीनाथ महाराज तर निवृत्तीत जीवनच निवृत्तीपर होतं, प्रवृत्तीवर येण्याचं काही कारण नव्हतं. त्यांनी सांगितलं मला यायची इच्छा नव्हती, पण या ज्ञानामुळे मी आलो. ते ऐकल्यानंतर अरे वा, याचं नाव ज्ञानेश्वर आहे का, ज्ञानदेव आहे का? हो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझं नाव ज्ञानदेव आहे, याचं नाव सोपान आहे आणि ही चिमुकली आमची बहीण आहे, तिचं नाव मुक्ताई आहे. त्यावेळेला काही असंच बोलत बोलत सभेमध्ये गेले, काही तिथंही काही वाईट लोक भेटले. अरे ते म्हणले नावामध्ये काय आहे? निवृत्ती म्हटलं, नाव ठेवलं म्हणून काही कोणाची निवृत्ती होत असते का? ज्ञानदेव नाव तर म्हणले कोणाचे आवश्यकता आहे. आणि खरंच आहे ना, जे नाव आपण ठेवतो त्या नावाप्रमाणे कोणी वागतं का? नाव तर कोणी ठेवतं. आजकाल तर नावं असे फॅशननं चालेल. हो, बबलू, बंटी, नाही का, राहुल, ज्या नावाला अर्थच नाही, नावाप्रमाणे अर्थ राहत नाहीत महाराज. एकाचं नाव राजा ठेवलं, राजा, आणि रोज फुटाणे खाण्यासाठी 10 रुपये लोकांकडे मागू लागला. तुकाराम महाराज म्हणतात त्या राजा त्याला नाव ठेवण्याला काही हे आहे का? उपहासात्मक आहे ना विनाकारण. राजा, पोटासाठी वेचीच ने तोंडी म्हणे मी राजा. तो राजा काय कामाचा? एकाच नाव होतं शांतीनाथ,
शांतीनाथ नाव होतं एक जणाचं. शांती ब्रह्म आहेत ते, शांतीनाथ नाही तर महाराज. शांतीनाथ नाव होतं, पण बाजूचा बंगला 50% बी कोणी घेईन गेलं. इतकी शांती त्याच्या अंगात भरली होती. आमच्या महिला मंडळीमध्ये बी अनेक नाव. इंगळे महाराज पहिले सांगायचं बघा, ते आपला अधिकार नाही. नाव सुलोचनात पाहते मुंबई पुन्हा. नाव शांताबाई आणि भांडणाशिवाय करमतच नाही. नाव शांताबाई आणि एक तरी भांडण आणल्याशिवाय राहत नाही. या नावाला काय किंमत आहे का महाराज? पण तसेच नाव नव्हते महाराज यांचे. त्या ठिकाणी एक जण उठला आणि म्हणाला, अरे ज्ञानदेव तर आमच्या म्हणले या पखाली वाहणाऱ्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानदेव आहे. ज्ञानोबाराय म्हणले असेल मग. त्यांच्या नावामध्ये माझ्या नावामध्ये साम्य आहे, ते मी काही वेगळे नाहीत असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणायला सुरुवात. मग त्या लोकांनी उपहासात्मक बोलायला सुरुवात केली. त्याचं तुझं नाव जर एक आहे तर तुझं त्याचा अंतरंग सुद्धा एक असेल. ते म्हणले 100%. मीच तो आहे तोच मी आहे. पहा म्हणले परीक्षा. लहान लेकरांची परीक्षा त्या लोकांनी त्या काळामध्ये घ्यायला सुरुवात केली. त्या पखाल वाहत असलेल्या रेड्याला मध्ये बोलवलं आणि ते पखाल उतरायला लावली महाराज. आणि उतरून या शहाण्या लोकांनी चाबकाचे फटके त्या रेड्याच्या पाठीवर ओढायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता ते जे फटके बसले ते ज्ञानोबारायच्या पाठीवरती वळ उमटायला लागले. या ठिकाणी मग उमटे ज्ञानोबासी तुझी वळ उमटे. सोड रेड्याची पाठी मारिता सोड महिषाची पाठी तोची वळ उठी ज्ञानोबासी तोची वळ उठी ज्ञानोबारायच्या लक्षात आलं आता आपल्याला काहीतरी करून दाखवल्याशिवाय जमणार नाही. आपण अवतारच घेतलाय जगाचं दुःख निवारण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी. जग आपल्यापासून लांब पळतंय. आता जगाला जवळ करायचं असेल तर एकच साधन आहे. कोणतं साधन आहे तर ते साधन आहे चमत्काराचं साधन. त्या ठिकाणी सिद्धीचा वापर करण्याचा ज्ञानोबारायांचा मानस झाला. आणि ताबडतोब या ठिकाणी काय केलं, मिरविला पडिवार सिद्धाईचा, मिरविला पडिवार सिद्धाईचा, मिरविला पडिवार सिद्धाईचा, मिरविला पडिवार सिद्धाईचा. चारालागी धरिला अवतार, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, जगदोद्धारा लागी धरिला अवतार. मिरविला परिवार सिद्धाईचा, मिरविला परिवार सिद्धाईचा, मिरविला परिवार सिद्धाईचा, मिरविला परिवार सिद्धाईचा. ज्ञानोबारायाच्या पाठीवरती ओळ उठलेले पाहिल्याबरोबर सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी काहीतरी विशिष्ट स्पंदन जाणवायला लागली. या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा
प्रकार वाटला. त्यांना वाटलं हेच या चारी भावंडाचे वडील म्हणले तिकडं कुठंतरी शिकायला गेले होते आणि त्यांनी बंगाली विद्या शिकून आले असतील, तेच या पोराला शिकविलं. हो शिकविलं असेल. ते म्हणले तुम्हाला वडिलांनी काय काय शिकविलं? ज्ञानोबारायांनी सांगितलं आम्हाला 4 वेद शिकवले, शास्त्र शिकवले. हो 6 शास्त्र शिकवले, 4 वेद शिकवले. असं आहे का म्हणले. मग हे आणि तू जर एक असशील तर काय कर म्हटले, वेदाच्या रुच्या या रेड्याच्या मुखातून वधवून घे. म्हणजे एवढं करूनही जगाला ज्ञानोबरायची ओळख पटली नाही. शंकावर कुशंका करू लागले. मग ज्ञानोबरायांनी या ठिकाणी काय केलं, तो म्हणले तो रेडा मी काही वेगळा नाही. नक्कीच त्यांच्याकडून बोलून घेऊ. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का आम्हा तया नाही. मग ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकावर या ठिकाणी हात ठेवला आणि मस्तकावर हात ठेवून रेड्याकडून रेड्या मुखी वेद वदविला, गर्भ बीजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ बीजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. एवढं केल्यानंतर रेड्यानं जेव्हा वेदाचे मंत्र बोलायला सुरुवात केली. कोणत्या वेदाचे? जो वेद गाण्यासाठी सर्वात कठीण आहे, ऋग्वेदाचे मंत्र बोलवून घेतले. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. या ठिकाणी ऋग्वेदाचे ऋचा या ठिकाणी त्या रेड्याच्या मुखातून आल्यानंतर मात्र या द्विजांचा गर्व हरण झाला. महाराज सांगण्याचं तात्पर्य कृपा ही शक्ती ज्ञानोबरायाकडे होती आणि त्या कृपेच्या शक्तीचा शक्तिपात ज्ञानोबरायाने रेड्यावर केला आणि रेड्याच्या मुखातून ती बोलवून घेतलं आणि काय केलं, आपली कृपा त्या रेड्यावरती केली आणि तो रेडा पुढे चलून तिथं सोडला नाही. तो रेडा सोबत घेऊन गेले आणि त्या रेड्याची समाधी आळेफाट्याला केली. किती रेडे तुमच्या आमच्या गावाला आहेत? कोण्या रेड्याची समाधी आहे सांगा? ज्ञानोबरायाचा हात ज्या रेड्याच्या मस्तकावर बसला, ज्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबरायाने हात ठेवला, हो त्याच रेड्याची काय झाली? समाधी झाली. कोणाचीही होत नाही, कारण त्याच्यावर शक्तिपात केला. ज्याच्यावर कृपा संत करतात तो पशु जरी असला तर तो मानवाला वंद्य होत असतो. नामदेव महाराजांनी आरतीमध्ये ते सांगितलंय, होता कृपा तुमची पशु बोले वेद, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव जीवताली भिंत महिमा गाद, हरी निर्जीवताली भिंत महिमा गाद. माझी गादी धुले
कृपा तुमची पशु बोले वेद निरजीव चाले भिंत महिमा अगाध भगवद्गीता ज्ञानेश्वरी शुद्ध केला प्रबोध. सांगण्याचं तात्पर्य ज्ञानोबरायाने आपली कृपा रेड्यावर केली आणि त्या रेड्याच्या आजही लोक दर्शन घेतात. ह्या कृपेचा महिमा आहे महाराज. ज्ञानोबरायाच्या कृपेचा महिमा, संतांच्या कृपेचा महिमा आहे. अनेक लोकांवर कृपा केली ज्ञानोबरायांनी, अनेक काय केले, चमत्कार केले आणि त्या चमत्काराच्या माध्यमातून, त्या कृपेच्या माध्यमातून वेगळे या ठिकाणी लोकांचा गर्वहरण केला. म्हणून ज्ञानोबरायाला आज नाथ महाराज काय म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू हे पद ज्ञानोबरायात सार्थकपणे लागतं म्हणून नाथ महाराज कृपाळूता या ठिकाणी ज्ञानोबरायाला समर्पण करतात. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांना दुसरं विशेषण नाथ महाराजांनी दिले ते उदार आहेत. उदार कशाच्या बाबतीत आहेत? संत हे उदारच असतात महाराज. संत किती उदार असतात ज्ञानोबरायांनी ते वर्णन केलंय. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. आनंदाचा वर्षाव करण्यासाठी ते उदार होत असतात. आणि संतांनी एवढं उदार कोणीच नाही. मायबाप जन्म देतात पण जन्म मरण चुकवत नाहीत. संत जन्म देत नाहीत पण जन्म मरण्याच्या फेऱ्यातून चुकवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून संतापेक्षा कोणीही उदार नाही. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारी बाळ कवतुके. शृंगारीले बाळ कवतुके. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कवतुके. शृंगारीले बाळ कवतुके. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कवतुके. शृंगारीले बाळ कवतुके. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कवतुके. शृंगारीले बाळ कवतुके. उदारतेच्या बाबतीमध्ये शास्त्रानं 7 गोष्टी सांगितल्या. 7 गोष्टी. कोणत्या 7 गोष्टी आहेत? रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय देवे युगे युगेन निर्मिता. देव युगायुगाच्या ठिकाणी या 7 गोष्टी निर्माण करतो असतो. रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घना म्हणजे या ठिकाणी ढग, रवी चंद्र घना, वृक्ष म्हणजे झाड, नदी उपकारासाठी आहे. पण या सर्व उपकारासाठी केलेल्या या देवानंच निर्माण केलेल्या या वस्तू, पण त्याच्यामध्ये या सर्व वस्तूंना जड मेघ उदार आहे. हो, ज्ञानोबरायांनी सांगितलं मेघ उदार परिवसरे म्हणून उपमेशी न पुरे. हो, सूर्य उदार आहे पण त्यालाही कुठंतरी कमीपणा आहे. ते जे सूर्य जैसे सोज्वळ परी तेही अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. म्हणून संत उदारतेमध्ये सगळ्या 7ही गोष्टीपेक्षा सरस आहेत. संतांचा उदारपणा परिसापेक्षा मोठा आहे. कशापेक्षा मोठा आहे? चिंतामणीपेक्षा मोठेपणा मोठा आहे. बाकीच्या वस्तू त्यांच्या सापेक्ष आहे पण संतांच्या या संतांचे हे देणे, या संतांचे हे देणे,
कल्पतरू होने दुने कल्पतरू होने दुने परिसा परिसा आगाधने परिसा परिसा आगाधने परिसा आगाधने चिंतामणि थेलना चिंतामणि थेलना कसं आहे नाथ महाराज सांगतात, या संतांचे हे देणे कल्पतरू होणे दुने परिसा परिस आगाध देणे आणि चिंतामणी ठेंगणा या चार गोष्टी बी उदार आहेत देण्यामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा या चारही गोष्टीला डावलून संतांचाच नंबर लावलाय, बाकीच्यांचा नाही. म्हणून नाथ महाराज कृपाळू म्हणतात आणि उदार म्हणतात. आणि पुन्हा एक विशेषण दिलं ते माझा म्हणतात. माझं कोणी कोणाला म्हणायला तयार नाही. माझा म्हणण्याचं कारण काय ते आपण विठोबा रुक्माईच्या भजनाच्या नंतर पाहू. विठोबा रखुमाई रखुमाई कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. वारंवार नाथ महाराजांचे दोन विशेषण आपण पाहिले. तिसरं विशेषण नाथ महाराज देतात माझा ज्ञानेश्वर. माझा म्हणण्यामागचा काय उद्देश असावा. माझं सध्या कोणी कोणाला म्हणायला तयार नाही. तोंडापुरतं म्हणणं वेगळं. ज्ञानोबरायाचा नाथ महाराजाचा संबंधच असा आहे. महाराज ज्ञानोबरायाच्या नाथ महाराजाच्या दोघांच्या मध्ये अंतर मला वाटते 290 वर्ष, कमी अधिक 290-92 वर्ष आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ती ज्ञानेश्वरी घेऊन समाधिस्थ झाले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली आणि ती ज्ञानेश्वरीची प्रती ज्यांनी लिहून घेतल्यात त्या प्रतीमध्ये काहीतरी फेरबदल झाल्याचं ज्ञानोबरायाच्या लक्षात आल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीचं परिष्करण करण्यासाठी ज्ञानोबरायांनी पृथ्वी तलावर एकच व्यक्तीची निवड केली. त्यावेळेला काही व्यक्ती कमी होत्या.
अजिबात नाही. लोकसंख्या भरपूर होती, अनेक लोक होते, पण ज्ञानोबारायांना त्या ज्ञानेश्वरीचं परिष्करण कोण करू शकतं आणि कोणाची योग्यता आहे, ती योग्यता नाथ महाराजाच्या अंतःकरणात दिसली. नाथ महाराजांना त्यांनी स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला आणि नाथ महाराजाला 292 वर्षानंतरही ज्ञानोबारायांनी दर्शन दिलं. बाकीच्यांना दिलं का नाही माहीत नाही. मी अजून एक सांगतो, ज्ञानोबाराय गेल्यानंतर नामदेव महाराजाला परत दर्शन दिलं. समाधीस्थ झाल्यानंतर ज्ञानोबाराय नामदेव महाराज देवाकडं स्पुंद रडू लागले, मला ज्ञानदेवाशिवाय करमत नाही, मला ज्ञानोबारायाशिवाय करमत नाही. मग नामदेवरायांनी काय केलं, देवाकडं आळी घेतली, देवाकडं हट्ट केला, मला ज्ञानोबारायाची भेट पुन्हा करून द्या, पुन्हा करून द्या. रुक्मिणी मातेला दया आली. रुक्मिणी मातेनं कसे गृहमंत्र्यांना सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्याला ऐकावंच लागते. हां, मुख्यमंत्र्याला नाही ऐकल्यावर त्याच्या गृहमंत्री पदाचाही काही राहत नाही, मुख्यमंत्री पदाचाही काही राहत नाही. म्हणून गृहमंत्र्याकडे आळी घेतल्यानंतर मातोश्री कोणी रुक्मिणी मातेनं देवाला विनंती केली, नामदेवरायाची इच्छा पूर्ण करा. त्यावेळेला भगवंतानं ताबडतोब गरुडाला पाठवलं आणि गरुडाला पाठवून काय केलं, पुंडलिकरायाकडे निरोप पाठवला, ज्ञानोबारायाला घेऊन यायला सांगितलं. समाधीस्थ झाल्यानंतर पुन्हा नामदेवरायाच्या भेटीसाठी ज्ञानदेव महाराज आले आणि नाथ महाराजांना एक परत दर्शन दिलं. आणि या दोघांचा अधिकारच असा आहे की ते दोघंच म्हणू शकतात की माझा आहे. म्हणून तर नामदेवराय म्हणतात, ज्ञानाबाई माझी आणा. हो, दुसरा एक अभंग आहे ना नामदेव महाराजाचा, त्याच्यात नामदेव महाराज ज्ञानोबारायाला माझा म्हणतात आणि नाथ महाराजाचा 8 चरणाचा अभंग आहे, त्याच्यात नाथ महाराज सुद्धा माझं म्हणतात. साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि जनाबाई महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. फक्त हे माझा म्हणणारे काही 4-5 पात्र आहेत, बाकीचे आपण त्यांना माझं म्हणतो, पण ते आपल्याला माझं म्हणतील का नाही याची शाश्वती नाही. नाथ महाराज म्हणून तर म्हणतात, सखा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज अजून काय गुण आहेत, अजून नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजचे गुणवर्णन अभंगाच्या दुसऱ्या विचार न पाहयाती न पाहयाती कुळाता विचार न पाहयाती न पाहयाती विचार न पाहयाती
पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबरायच्या चरणाजवळ कुठल्याही जातीचा, वर्णाचा, कुळाचा विचार नाही. इथं ज्ञानोबरायच्या समकालीन जेवढे संत होते त्यांनी ज्ञानोबरायचं वर्णन केलं, ज्ञानोबरायच्या संगतीचा लाभ घेतला. ज्ञानोबरायच्या नंतर आजता गायत जे जे संत होऊन गेले त्या संतांनी ज्ञानोबरायचंच वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानोबरायच्या या चरणाजवळ कुठल्याही प्रकारचा भेदभाव, स्पर्शाचा भेदभाव नाही, याती कुळाचा भेदभाव नाही, जातीगोताचा, वर्णाचा, आश्रमाचा कुठलाही भेदभाव नाही. म्हणून न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलतिया भावी शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कोणत्याही भावानं तुम्ही काय करा, कोणत्याही भावानं जा. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबाराय त्याची जन्मव्याधी तोडल्याशिवाय राहत नाही. आणि मनुष्याला जीवनामध्ये काय परमार्थ म्हणजे नेमकं काय? परमार्थ या शब्दाचा अर्थच आहे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर निघून जाणं, याचं नाव परमार्थ. विठ्ठला विठ्ठला हे सगळे सत्याचा खटाटोप, हे पोरं शिकवण्याचा खटाटोप, हे सगळा परमार्थाचा खटाटोप कशासाठी आहे? त्याचा मूळ उद्देश आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माला येऊन मनुष्य जन्माचं खंडन करणं, हाच खरा पुरुषार्थ आहे आणि याच्यासाठीच परमार्थ आहे. आणि ते करायचं असेल तर तुम्ही काय करा, ज्ञानोबरायाच्या शरणाला जा. भलतिया भावे शरण जाता भेटी, आणि पाडी तसे तुटी जन्मव्याधी. न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नाथ महाराज तुम्ही ज्ञानोबरायचं एवढं वर्णन करता, ज्ञानोबारे नेमके तुमचे कोण आहेत? नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी
भक्त करुणा कर ज्ञानाबाई 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 भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई 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 भक्त करुणा भक्त करुणा कर ज्ञानाबाई 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 भक्त करुणा कर ज्ञानाबाई 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 भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई
करुणा कर ज्ञानाबाई न पाहे आती कुळाचा विचार न पाहे आती ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी बाई वंदी तसे सर्व साधू संतांनी आपल्याला अनाथ म्हटलंय आणि अनेक प्रमाण आहेत. अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, मी तर अनाथ अपराधी असं साधू संतांनी म्हटलंय. पण या सर्व अनाथांची माय कोणी असेल तर ती ज्ञानोबाराय आहेत. आपण सर्व लोक अनाथ आहोत. अजून सांगतो, जीवदशेला आलेला प्रत्येक जीव अनाथ असतो आणि त्या अनाथाला जीवदशेतून मुक्त करते. तिचे नाव माता आहे, तिचं नाव आई आहे. ती आई कोण असेल तर ती ज्ञानोबाराय आहेत. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तशी न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. या ठिकाणी या सप्ताहाचं आपण नानांनी आयोजन केलं. त्या सप्ताहाला त्र्यंबक महाराज, बालाजी बुवा, भास्कर बुवा आदी करून सर्व मंडळी यांनी अनुमोदन दिलं. सर्वांनी या ठिकाणी आले. विशेष आम्हाला सहकार्य कोणाचं असेल इथं तर ते गुरुजी आहेत. कोणते गुरुजी? ते आपल्या जिल्ह्याचे आहेत, पण इथं येऊन त्यांनी मान मिळवला, गुरुजी पदाचा मान मिळवला. ते उद्धव बापू यांचं सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आपण सर्व मंडळी ज्ञानोबारायच्या या दरबारामध्ये आलोत. ज्ञानोबारायकडं काय नाही महाराज, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. ज्ञानोबारायची शक्ती, ज्ञानोबारायची युक्ती आणि ज्ञानोबारायची भक्ती हे तीन मुद्दे 3 वर्षात सांगून या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानोबारायची शक्ती काय? नामदेव महाराज वर्णन करतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. ही ज्ञानोबारायची शक्ती आहे. ज्ञानोबारायची युक्ती सांगतो. ज्ञानोबारायची युक्ती काय आहे? ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये 9032 ओव्या, 33 ओव्या आहेत. 9033 ओव्यामध्ये 3500 दृष्टांत दिलेत. 3500 दृष्टांत देऊन काही ओवीमध्ये 4 दृष्टांत आहेत, काही ओवीमध्ये 3 दृष्टांत आहेत. काही ठिकाणी एका दृष्टांतासाठी 3 ओव्या खर्च केल्यात. ही ज्ञानोबारायची युक्ती आहे. म्हणून तुकोबारायसारखे महात्मे म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी देवी. आणि ज्ञानोबारायची भक्ती कशी आहे? ज्ञानोबारायची भक्ती तुम्हाला सांगतो. भगवंताच्या जवळचे ज्ञानोबाराय. भगवंताच्या जवळ अर्जुनही होता, पण अर्जुनाच्या नशिबामध्ये युद्धाच्या वेळेला हरी आणि हर होते, पण अंतिम वेळेला नव्हते. युद्धाच्या वेळेला युद्ध करत असताना सारथी हरी होता आणि वरी हर होता. कुठं? ध्वजस्तंभावरी वानरू. हे अर्जुनाचं वैशिष्ट्य, पण ज्ञानोबारायचं वैशिष्ट्य अर्जुनापेक्षाही महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधीस्थ होऊ लागले, एका बाजूला हरी आहे, एका बाजूला हर आहे आणि या दोघांच्या समवेत ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. म्हणून देवे निवृत्तीने धरिले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वर बैसावया. म्हणून नामदेव महाराज सारखे महात्मे म्हणतात, नामा म्हणे आणि तारिले पतित आणि भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. म्हणून ज्ञानोबारायची शक्ती श्रेष्ठ, ज्ञानोबारायची युक्ती श्रेष्ठ आणि ज्ञानोबारायची भक्ती श्रेष्ठ. म्हणून काय करायचं? बाकी काहीच करायचं नाही. ज्ञानोबारायच्या चरणारविंदी आपण आपला माथा टेकायचा. तेच नामदेवराय म्हणतात, तेच नाथ महाराज म्हणतात, न पाही याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊलीकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली देले पुरे वेडे बापुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध हरी नाही उच्चारिला अधिकार द्या.
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा